सो आताच मी बाहेरून शॉपिंग वरून आले. खूप गडबड आहे आणि वेळ पण खूप झालाय आणि मला मम्मीकडे पण जायचं आहे आणि त्यात मला पार्लरला जायला अजिबात वेळ नाही आणि मला जावंसं पण एवढं वाटत नाही, पण मनाला चांगलं वाटेल. मी ठरवलं तर मी करणार आहे क्लीन अप, पण माझ्या मिस्टरांचं असं म्हणणं आहे की तुला काय गरज नाही आणि तू नको करू मॅम. मला पण वाटतं ना, करून द्या ना, एवढं काय त्यात, मला ट्राय. सो पहिले आपण हे दिसतंय एव्हरेजचं नॅचरल स्क्रब आहे. आता हे आपण स्क्रब करून घेऊ. ठीक आहे. आता हे बघा, हे असं काय आहे, तर हे आपल्याला लावून घ्यायचं आहे, स्क्रब करायचं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करतोय. आता आपण लावून तर घेतलं, आता हे असं स्क्रब करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. ठीक आहे, 15 मिनिटं तरी हे असं करायचं पूर्ण व्यवस्थित स्क्रब. सो मी आता हे चांगलं स्क्रब करून घेतलं. चला आता ह्याला आपण वॉश करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट स्टेप आपण बघू. ओके. आता वॉश करून झाले. बघा माझा फेस वॉश केल्यानंतर कसा दिसतोय. हे ऑइल कंट्रोल नो स्ट्रिप आहे, ही लावून बघू. ठीक आहे, तर ही बघा, ही अशी मी लावून घेतली आहे. ओके, आपण हे लावले. आता हे आपण रिमूव्ह करू. निघाले हे बघा, हे असं काही आहे, माझ्या जास्त नव्हतं त्याच्यामुळे काय असं. आता आपण आता हे जेल सारखं आहे, बघताय. आता ह्याला आपण लावून घेऊ. स्मेल एवढा छान येतोय संत्र्याचा. आता हे जेल सारखं आहे, बघताय. आता ह्याला आपण लावून घेऊ. स्मेल एवढा छान येतोय संत्र्याचा. मी लावून घेतले पिल ऑफ मास्क. बघा कसं शाईन करतंय आणि लावल्यानंतर पूर्ण असं थंड थंड वाटतं, एकदम असं थोडं जळजळ होतंय. असं प्लास्टिकचं पूर्ण असं थोडंसं ऑरेंज ऑरेंज झालंय आणि हे जळतंय. आता आपल्याला 15 to 20 मिनिट्स वेट करायला लागेल पूर्ण ड्राय होईपर्यंत. आणि ड्राय झाल्यानंतर आता हे असं पूर्ण ड्राय झालं. हे बघा असं असं झालंय. आता हे आपण काढून घेऊ. हे बघा, आता लास्ट स्टेप आहे आपली टॅन रिमूव्हल. हे चॉकलेट अँड चेरीचे फेस पॅक आहे. हे बघा, हे असं. आता आपण हे लावून घेणार आहोत आणि मग इथेच आपलं एंड होईल ही प्रोसेस सगळी. वॉश केल्यानंतर हा असा रिझल्ट आलाय. ठीक आहे, ओके.